नमस्कार, मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। कस्टमरचा एक ब्लाउज आला होता, त्यावरती पाठीवरच्या भागावरती डिझाइन होती आणि बाह्यावरती डिझाइन नव्हती आणि खालच्या पट्टीजवळ सरळ अशी लेस सारखी डिझाइन होती। ती मी पूर्ण काढून घेतली। आता इथे बाह्यांचं माप घेतलं, 12 इंचचे दंड घेरे पूर्ण त्याचा हाफ करून घेतला 6 इंच आणि त्या लेसचे 2 भाग केले, म्हणजे दोन्ही बाह्यांना आपण 2 भाग लावणार आहोत। तर बघा, या पद्धतीने जिथपर्यंत डिझाइन आहे तिथपर्यंत दोन्ही बरोबर लेवल मध्ये करून घेतले आणि ते बरोबर मध्यातून कट करायचं। अगोदर लावून बघायचं किती येतं ते, कटिंग करून घ्यायची। आता ते लावायचं कसं, दोन्ही साइडला लेवल मध्ये करून घ्यायचं, म्हणजे एक कमी जास्त व्हायला नको, दोन्ही बाजू या समान दिसायला हव्यात। एका बाजूने फोल्ड करायचं खालच्या साइडला आणि ते लावून घ्यायचे बरोबर फोल्ड करत, ठीक आहे। आणि शिलाई ही एकदम बारीक टाकायची घ्यायची, म्हणजे दिसायला नको वरून। आता बघू शकता बाहीला लुक आला की नाही। आता बरोबर लेवल मध्ये लावायचे, दोन्ही बाजूना तितकंच अंतर ठेवायचे। एका बाजूने जितकं अंतर ठेवलं तितकंच अंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा ठेवायचं आहे आणि असं करून ही लेस ही लावून घ्यायची। बाहेरचा कपडा सुद्धा फोल्ड करायचा आहे दोन्ही बाजूने, बरोबर एकदम बारीक टाकायची शिलाई घ्यायची आहे आणि पूर्ण बाजूने शिलाई मारून घ्यायची। समोरच्या साइडला बरोबर काठावरती शिलाई मारायची आहे। जो खालचा कपडा आहे तो दिसायला नको, बरोबर काठावर मारायची आणि ह्या साइडला सुद्धा फोल्ड करत मारायची। वरच्या साइडला सुद्धा कपडा फोल्ड करायचा आहे, कारण तो कट केलेला आहे आपण। बघा, व्हिडिओ मध्ये बघू शकता अगदी त्याप्रमाणे। आता ही लेस नसल्यामुळे आपण डायरेक्ट शिलाई मारू शकत नाही, कारण ही फॅब्रिक होतं त्यातून आपण ते कट केलं होतं डिझाइन वेगळी, त्यामुळे त्याला फोल्ड करत बारीक टाकायची शिलाई मारत पूर्ण याला लावून घ्यायचे। असं लावायचे की ती डिझाइन आहे ती पूर्ण झाकायला नको, बरोबर दिसली पाहिजे। तुमची जशी डिझाइन असेल तशा पद्धतीने तुम्ही लेस तयार करायची। अगदी कोणतीही करू शकता, असं काही नाही। एक तर फॅब्रिकची सुद्धा लेस करू शकता तुम्ही। एखादी साडी आहे तुमची, साडीचा पल्लू सुद्धा काढून एखादा प्लेन ब्लाउज वरती तुम्ही लेस तयार करू शकता। आणि बघू शकता बाहीला कसा लुक आला, कारण साडीवरती डिझाइन आहे, ब्लाउजच्या पाठीमागे डिझाइन आहे आणि बाहीवरती डिझाइन नव्हती, त्यामुळे करावी लागली।